नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांची अशी काही शेत असते त्या ठिकाणी पाणी साचून राहतं, तर त्याच्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये खूप त्या ठिकाणी घट येते. तुम्ही बघू शकता ह्या साईडला मी एक तुम्हाला व्हिडिओ प्ले होत असेल, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा असंच पाणी साचून राहत होतं. तर त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने बेड पाडले आणि कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता वरती झाडे एक नंबर टकाटक आहे आणि खालून पाणी त्या ठिकाणी वाहत चाललेलं आहे. तर तशा पद्धतीने तुम्हाला बेडवर लागवड करायची असेल तर कशा पद्धतीने करायची, किंवा जर तुमचं वावर चिबडतही नसेल पण तुम्हाला एका एकरामध्ये 12 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पादन घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने घ्यायचं. जर तुम्ही बेडवर लागवड केली तर हमखास तुम्हाला एकरी 12 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने नियोजन करायचं. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला अगोदर बेड पाडून घेणं गरजेचं आहे. बेड पाडायच्या अगोदर तुम्ही रासायनिक खत असेल किंवा सेंद्रिय खत असेल ते तुम्ही देऊन घ्यायचं. एकरी तुम्ही 2.5 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर त्या चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण असतं, परत सल्फरचं प्रमाण असतं. त्यामुळे तुम्हाला सोयाबीन जे काय यशस्वी आहे. आता बरेच शेतकरी म्हणतात यशस्वी तुम्ही जर अगोदर बेडमध्ये टाकून ठेवलं तर त्याची जी काही कॅपॅसिटी, त्याची काही क्षमता आहे ती संपून जाईल. शेतकरी मित्रांनो, यशस्वी हा असा ग्रेड आहे तो लागायला खूप दिवस लागतात. सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवसापासून हा लागणं सुरू होतो आणि 45 ते 50 दिवसापर्यंत हा पुरतो. म्हणजे कसा पुरतो, जर तुम्ही आज टाकलं, आज पाऊसच नाही तर आजचा दिवस काऊन होणार नाही. जेव्हा त्याच्यावरती भरपूर भरगोसचा असा पाऊस पडेल, पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिथून पुढे त्यांची जी काही कार्यक्षमता आहे ती चालू होते. त्यामुळे तुम्ही एसएसपी तुमच्या शेतामध्ये फेकून देऊ शकता पेरणीच्या अगोदर सुद्धा. आता जर तुम्हाला बेड पाडायचे असेल तर तुम्ही अगोदर रोटावेटर करून घ्यायचे. सेंद्रिय खत आणि एसएसपी तुम्ही त्या शेतामध्ये फेकून देऊ शकता. फेकून दिल्यानंतर तुम्हाला बेड पाडायचे. आता बेड पाडत असताना बरेच शेतकरी मित्र काय चुका करतात, एक तर खूप लहान बेड पाडतात किंवा खूपच मोठे पाडतात. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सोयाबीनचं भरघोसचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर बेड पाडत असताना 3 ते 3.5 फूट अंतरावरच पाडायचे. 4-4.5 फूट अंतरावर बेड पाडायचे नाही. जर तुम्ही 4-4.5 फूट अंतरावर बेड पाडले त्या ठिकाणी झाडाची संख्या घटते आणि झाडाची संख्या घटल्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये 4 ते 5 क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी घट येत असते. आणि ही घट जर तुम्हाला टाळायची असेल तर त्या ठिकाणी जे काय बेडचं अंतर आहे ते खूप व्यवस्थित ठेवणं गरजेचं. आता बेड पाडत असताना आता हा बेड आहे, याची ही मधली नाली आहे, परत हा बेड ही मधली नाली आहे. तर तुमचं इथून हे अंतर जे आहे ते तुम्हाला काय ठेवायचं आहे, 3 ते 3.5 फूट तुम्हाला हे 2 बेडमधलं अंतर ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्ये नाली किती येणार आहे, मग ही नाली येईल तुमची जवळजवळ 1.5 ते 2 फूट. जर तुम्ही 3 फुटाचा बेड पाडला तर तुमची नाली येणार 1.5 फूट. जर तुम्ही 3.5 फुटाचा बेड पाडला तर तुमची जी मधली नाली आहे ती 2 फूट येईल. आता त्याच्यानंतर हे वर तुम्ही याच्यावरती टोकन करणार आहे. आता टोकन करत असताना तुम्ही एका ठिकाणी 2 किंवा 3 किंवा 4 3 बिया एका ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. 3 किंवा 4 बिया टाकल्या तर तुम्ही कमीत कमी 3 तरी बिया उगल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या झाडाची संख्या व्यवस्थित राखली जाईल आणि तुम्हाला उत्पादन चांगलं होईल. आता तुम्हाला याच्यावरती टोकन करत असताना 2 ज्या ओळी, आता हा बेड आहे, आता ह्या बेडवरती ह्या 2 ओळी, ह्या 2 ओळीमधलं अंतर किती ठेवायचं. आता इथे दाणा लावला, इथे याच्यामधलं जे अंतर आहे ते तुम्हाला राहणार आहे 1.5 फूट असणार आहे. किती? 1.5 फूट असणार आहे. आणि ह्या झाडापासून ते ह्या झाडापर्यंत जे अंतर आहे दुसऱ्या बेडचं हे तुम्हाला असणार आहे 2 फूट. 2 फूट केव्हा असणार आहे, जेव्हा तुम्ही 3.5 फुटाचा ठेवला. जर तुम्ही 3 फुटाचा ठेवला तर हा सुद्धा तुम्ही इथं 1.5 फूट तुमचं अंतर राहणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला फवारायला अडचण जात नाही. याच्यामध्ये जे काही व्यवस्थित शिल्लक पाणी पडलं ते ह्या मधल्या थरातून वाहून जातो आणि त्यामुळे तुमच्या सोयाबीनवर कुठलाच प्रकारचा परिणाम होत नाही. आणि परत तुम्ही हे जे काय 2 झाडं आहे, आता हे इथे एक झाड आहे, इथे झाड आहे, याच्यामधलं अंतर किती ठेवायचं, तर हे अंतर ठेवत असताना तुम्ही 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंत ठेवू शकता. म्हणजे 4 ते 6 इंच म्हणजे अर्धा फूट तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता, किंवा त्या ठिकाणी 16-17 इंच सेंटीमीटर पर्यंत ठेवलं तरी चालतं. तुमची जशा पद्धतीने जमीन आहे तशा पद्धतीने. परंतु तुमची जमीन जर भारी असेल तर 15 सेंटीमीटर पर्यंत ठेवा. जर तुमची मीडियम असेल तर त्या ठिकाणी 12 किंवा 13 सेंटीमीटर तुम्ही 2 झाडामधलं अंतर ठेवू शकता. एका ठिकाणी 3 किंवा 4 बिया तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्या सोयाबीन पिकाचं नियोजन केलं तर एकरी तुम्हाला हमखास 10 म्हणा, 12 म्हणा किंवा 15 ते 18 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे अजून काही तुम्हाला या संदर्भातले व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा. आपलं चॅनल जर तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही बोंधरा एकदा सोबत जोडून राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.